बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा, प्रकरण 17. एक खणखणीत बाईलवाडा चक्क थप्पड मारतो म्हणजे काय. रवीचं डोकं नेहमीसारखंच गच्च होतं आणि दुखतही खूप होतं. तो रात्री उशिरा येऊन हॉस्टेलवर झोपला होता आणि आता सकाळी 11 वाजता त्याला जाग आली होती. तो चादर लपेटून कॉटवर बसला होता आणि एकटक कुठेतरीच पाहत होता. अशी थप्पड खाऊन अपमानित होण्यासाठी गेलो होतो का आपण रंजनाकडे? तिला आधार द्यायला, आकार द्यायला, तिच्याशी लग्न करून नवी ओळख द्यायला गेलो. पिचल्या खचल्यांचं दुःख नुसतं कवितेत मांडून काय उपयोग म्हणून कविता जगायला गेलो. पण तसं नसतंच रवी. कल्पना कल्पना असते, वास्तव वास्तव असतं. रंजना आता केवळ बारबाला आहे हेच वास्तव आहे. तुला कधी कळणार? कपाडात अस्ताव्यस्त पसरल्या कादंबरीच्या टिपणाकडे त्याने रोखून पाहिलं. अवघड असतोय पाठ या कादंबरीचा घाट. रवीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कवितेनं कधी असा त्रास नाही दिला. उलट ज्या ज्या वेळेस उदाशी हताशी वाटली त्यावेळेस तिने अंजारलं गोंजारलं. हळुवारपणे पेनातून उतरत मनाला रित करत राहिली. तिचं दृश्यरूप नेहमी सुखावणारं होतं. कविता खरंच ग्रेट. कागदावरची आणि आल्टाची सुद्धा. कविता हे आपलं पहिलं प्रेम. रवीने चादर बाजूला सारून कवितेची वही उचलली, छातीशी घट्ट धरली व नवकोरं पान उडून अनाहूतपणे लिहू लागला. मनात काळोख जनात काळोख, दूर इवला दिवा, अंधारातून वाट दिसेना, भीती भरल्या जीवा. इमारतीच्या शेंडीवरून कोसळते ते काय, थरथरणाऱ्या आकाशाचे भेदरलेले पाय. विमानातून आभाळातून धावत सुटतो दूर, डोळ्यामधला इवला इवला थांबेल कोठे पूर. दूर कड्याच्या अघोटीला मिनमिनते पाखरू, खवळलेल्या सागरात मी भरकटलेला तारू. कवितेला भरकटलेला तारू असं शीर्षक देऊन शेवटी बाकदार सही केली. मनाला थोडं लिहितानाच हलकेपण जाणवलं, पण क्षणापुरतंच. परत त्याची नजर कादंबरीच्या पत्रावळ्यावर गेली व तो अजूनच रखरखीत झाला. लेखक होणं म्हणजे तर काय आहे? उघडं नागडं होऊन स्वतःला सोलटून घेणं, टोचून घेणं खिळे संवेदनांना. काळजाला पिळून काढणं सत्वाचा रस, खरडवून काढत अमंगळ वाटा सत्याचा प्रवाह करणं सुखकर. लेखकाचाही मार्ग तसाच आहे, बारबालासारखा खडतर, खाच कळ्यांनी भरलेला, दुरून हिरवागार अन परतीचे दोर कापले गेलेला. रवीच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. त्याने अंगाभोवतीची चादर आणखीनच घट्ट आवळली व डोळे मिटून घेतले. मुनिंद्रने थप्पड मारल्यापासून रवीचा जगण्यातला उत्साहच गेला होता. आता आपलं काहीच होऊ शकत नाही, आपण पुरे बेकार निकम्मे झालोय असं वाटून तो नैराश्याने पुरता ग्रासला होता. तो कधीही उठायचा आणि कधीही झोपायचा. वाटलं तर कॉलेजला जायचं, नाहीतर कुठेही भटकत राहायचं. बहुतेक वेळा तो लखन भैयाच्या टपरीवर नाहीतर कॉलेजच्या पाठीमागे सिगारेटचा धूर काढत असायचा. सुरुवातीला अर्शने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु रवी ऐकण्याच्या पलीकडे गेला हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्याने नाद सोडून दिला. गेल्या महिन्याभरात रवी केवळ 8-10 दिवस कॉलेजला गेला असावा. आजही तो 10 वाजले तरी अंथरुणातच होता. झोप नव्हती, पण त्याने डोळेही उघडले नव्हते आणि पांघरूनही बाजूला केलं नव्हतं. अरे रिझल्ट आहे बाबा आज, आहे का माहिती? अर्शच्या आवाजाने रवीने खाडकन डोळे उघडले. अर्श पहिलं लेक्चर करून रूमवर आला होता. आज फर्स्ट टर्मचा रिझल्ट आहे हे रवी विसरूनच गेला होता. त्याने अंगावरची चादर बाजूला सरली व अर्धवट उठून भिंतीला टेकून बसला.
अर्श पाठोपाठ बशीर, कळमकर, साबदे हेही मोबाईल पाहत आत आले. सर्वांनाच निकालाचे वेध लागले होते. रवी मात्र अजून कॉटच्या खाली उतरला नव्हता. तो त्रयस्थासारखा रूममधल्या साऱ्या हालचाली पाहत होता आणि अचानक खुर्चीवर बसलेला अर्श उभं राहून ओरडला, "येस, मी क्लिअर आहे." त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. मोबाईल होता तो उजवा हात त्याने नेता येईल तेवढा वर नेऊन आपला आनंद व्यक्त केला. रवी त्याच्याकडे पाहून हलकच हसला, जणू अभिनंदनासाठी हसावं तसा. रिझल्टची डाउनलोड केलेली PDF अर्श पुढे चालत होता. आता कोणत्याही क्षणी तो आपली कुंडली सांगेल. रवीचा चेहरा गंभीर झाला. अर्श स्वतःचा निकाल पाहून हसला तसा आपलाही पाहून हसेल का? रवी संशय होता. मॅथ गेलं तर आश्चर्य नको, तसे पहिल्यापासून तर कुठे आपण गणितात तेवढे पक्के होतो. हायस्कूलला रोकडे सरांच्या छडीने कितीतरी वेळा आपली चड्डी ओली केली आहे. कारण काय? तर फक्त गणित, गणित आणि गणित, गणित होतं. भावनिक लोकांचं गणित कच्चं असतं. उदाहरणार्थ कलाकारांचं. आपणही एक कलाकारच ना. रवीला पुन्हा एकदा आपल्या लिहिण्याविषयी तिटकारा आला. यार 2 गेलेत तुझे, केमिस्ट्री आणि मेकॅनिक्स. रवी एकदम दचकला, अगदी झोपेत दचकावा तसा. अर्शचे हे शब्द त्याच्या छातीत आरपार घुसले होते. शरीर किंचित अकुंचन पावल्यासारखं झालं. हे दोन्ही पेपर चांगले गेलेले. मनातली खळबळ चेहऱ्यावर न दाखवता रवी शांतपणे उठला. मॅथ गेलं नाही म्हणजे आपला बुद्ध्यांक उत्तम. कोण आपण? आपण कोण? लिहिलेल्या पेपरचा अंदाजसुद्धा नीट करता येत नाही आपल्याला. तसे आयुष्यात कितीशे अंदाज खरे ठरतात. म्हणून यांचं दुःख करावं. रंजना एक चांगली मुलगी आहे. तिच्या माहितीवर आपण कादंबरी लिहू. ते तरी कुठे खरं होतंय? माणूस हा मृगजळाच्या शोधात धावणारा एक तहानला जीव आहे आणि ते न मिळण्यातच त्याच्या जगण्याची मजा आहे. हेच खरं. कळमकरने अपेक्षेपेक्षा जास्त बाजी मारल्याने सर्वांनी थोडा वेळ कल्ला केला. नंतर त्याच्या रिझल्टवर गरमागरम चर्चा झडू लागली. पण रवी मुळी मनानं तिथे नव्हताच. तो कपडे घालून केसावरून कंगवा फिरवत कुणाशीही न बोलता रूम बाहेर पडला. अर्शनेही कुठे चाललास वगैरे विचारलं नाही. विचारून रवी नीट काही सांगणार नाही हे त्याला माहीत होतं. रवी अष्टविनायक चौकाकडे चालला होता. दुपारचे 12:30 झाले होते आणि फेब्रुवारी एंडिंगचं ऊन अंगाची कातडी भाजण्याइतकं सक्षम झाला होतं. रवी झपझप पावले टाकत लखन भैयाची टपरी जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. अंतर काही कापलं जात नव्हतं आणि छातीत धाप लागल्यासारखी वाटत होती. कुठून आला एवढा अशक्तपणा? पाऊलही उचलण्या इतकी शक्ती अंगात असूनही रवीला विषाद वाटला. तरी तो हाताने केस मागे सारत कॉलेज कुमाराच्या आविर्भावात चालतच होता. फोन वाजला. सुमीचा फोन होता. रवीच्या छातीत धस्स झालं. काय बोलणार अशा पिचलेल्या मनस्थितीत? घरी नेहमी बोलतो तसा आवाज आता येणारच नाही. दादाही तिथेच असतील. आता तर त्यांच्या नुसत्या आवाजानेच आपण कोलमडून पडू. रवीने फोन कट केला. लखन भैया, माल है क्या? रवी टपरीच्या दारावर दोन्ही हात ठेवून उभा होता. इथं आल्यापासून एकदाही माल न घेतलेला रवी आज चक्क माल विचारतोय. लखन भैयाला आश्चर्य वाटलं. किसको मागता है? लोखंडी खाटेवर अडवा झाला लखन भैया रवीकडे पाहत म्हणाला, मैं आया ना तो और किसको? रवी आत येऊन लखन भैयाच्या शेजारी खाटेवर बसला. हॉटेलमध्ये कोणीही गिराईक नव्हतं आणि कामगार मुलं 3 शिवाय येणार नव्हते. क्या रे, पहले के बिल लिया नहीं ना? लखन भैया हंसून म्हणाला, नहीं लिया भैया, पर आज मौका ऐसा है, लगता है लेनाच पड़ेगा. चीज अच्छी नहीं होती रे. धंद्यात हयात घालवलेला लखन भैया गिराईक सोडणार नव्हता. तरी रवीसाठी तो एवढं म्हणाला आणि उठून किचन वट्याच्या बाजूचं लाकडी कपाट उघडून एक पुडी रवीच्या हातावर ठेवली. रवी पुडी घेऊन मागच्या ग्रीन नेटमध्ये आला. रंग उडालेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या होत्या. हे लोक लाखो रुपयांचा काळा धंदा करतात आणि साध्या सुविधा देता येत नाही त्यांना. का द्यायच्याच नसतील बरं? रवीला प्रश्न पडला.
परंतु तिकडे दुर्लक्ष करून तो हातातल्या पुढीकडे एकटक पाहू लागला. वही पेन असणाऱ्या हातात चरस. त्याला स्वतःचीच लाज वाटली. करावं तर काय करावं? जिंदगी अशी उजाड माळागत झाली आणि अशा अपेक्षांचा पाला पाचोळा. भविष्य कुठल्या अंधार गुहेत हरवून गेले ठिकाणा नाही. कोण सांगेल त्याचा पत्ता? विचारावं तर कुणाला? कोण देईल आपल्या हाकेला ओ? त्याने मानेला एक हलका झटका देऊन पुढी उघडली. उंदराच्या लिंटीगत दिसणारी ती गोळी डाव्या बोटात पकडली. शैलेश आणि बशीरने केलेले तेव्हाची कृती त्याच्या लक्षात आली. गोळीखाली काडी पेटवल्यावर तिचा द्रव झाला. तो त्यानं तंबाखूत मिसळून मळू लागला. कृतीत सराईतपणा नव्हता, परंतु काही चुकतही नव्हतं. मळून एकजीव झालेली तंबाखू रिकाम्या सिगारेटमध्ये भरून त्याने ती पेटवली. बोटाच्या कैचीत पकडलेली सिगारेट ओटात धरून एक खोल दम मारला. एकदम जोरात ठसका लागला. तो उग्र धूर त्याला किळसवाना वाटला नाही, उलट हवा हवासाच वाटला. खिशातला रुमाल काढून त्याने तोंडावरून फिरवला व परत दुसरा दम मारला. इंजिनिअरिंग होईल कंप्लीट आपलं? या स्वतःलाच विचारल्या प्रश्नाबरोबर घराचा भव्य काल्पनिक बंगला त्याच्या डोळ्यांसमोर आला आणि गरगरल्यासारखं झालं. बऱ्यापैकी अभ्यास करून ही 2 सब्जेक्ट्स गेलेत. आता तर आपली मानसिक स्थितीही ढासळली आहे. म्हणजे सेकंड सेमिस्टरचं काही खरं नाही. असंच सुरू राहिलं तर घर सोडाच, आपण इंजिनिअरिंगही कंप्लीट करू शकणार नाही. त्याच्या डोळ्यासमोर एका अपयशी गलिच्छ गावठी विद्यार्थ्याची प्रतिमा उभी राहिली. सिगारेट फिल्टरला कधी लागली हे त्याला कळलंच नाही. पुढीत गोळी आणि पाकिटात सिगारेट होतीच, पण दुसरी पेटवणं आता त्याला केवळ अशक्य झालं होतं. सवय नसल्याने असेल, पहिली सिगारेट त्याला लागली होती. त्याच्या विचारात सुसंगता राहिली नव्हती आणि शरीरावरचं नियंत्रण सुटत चाललं होतं. तो उगीच बोलल्यासारखे हावभाव करीत होता. डोळे बारीक आणि लाल झाले होते, तर चेहरा खुनशी दिसत होता. तो कसा बसा उठून उभा राहिला. लखन भैयाला लगेच पैसे देणं जरुरी नव्हतं. हात उंचावून त्याचा निरोप घेऊन रवी टपरी बाहेर पडला. अष्टविनायक चौकातली अख्खी ट्रॅफिक उलट्या दिशेनं चालल्यासारखी वाटत होती. रवी रस्त्याच्या कडेने हॉस्टेलकडे निघाला होता. म्हणजे त्या तंद्रीतही त्याला लवकर हॉस्टेलवर जाऊन नोट्स घेऊन बसावं ही जाणीव झाली होती. चलता चलता मध्येच त्याला निकाल आठवून झटका बसायचा. तो त्याच तंद्रीत पुन्हा जोमाने अभ्यासाला लागण्याचा मनोदय करायचा. एकाएकी अंगात शक्ती संचारल्यासारखी वाटत होती. तो जमिनीवरून 2 फूट अंतरावरून चालावं तसा हेलकावत चालला होता. आणि अचानक रवी रोडच्या कडेला बारीक खडीच्या ढिगाऱ्यावर पडला. आपला पुन्हा एकदा याच रोडवर ॲक्सिडेंट झाला हे कळायला त्याला 2-1 मिनिटे गेली. 6 महिन्याखाली जोमनच्या बाईकने उडवलं होतं. बऱ्यापैकी मारही लागला होता. त्यावेळी रवी बेशुद्ध पडलेला. आता मात्र तो शुद्धीत होता. त्यानं पाहिलं, पुश केलेली व्हाईट स्विफ्ट अगदी तिच्या वेगानं संत जात होती. काहीच झालं नाही अशी. ती मुनिंद्रच्या गाडीसारखीच दिसली त्याला, परंतु तिच्या इतकी चकचकीत नव्हती. धुळीनं माखली होती सारी. मुनिंद्रची नसेलच. अशा लाखो स्विफ्ट असतील या शहरात, मग हा मुनिंद्रच असावा असं कुठं आहे? कोणतीही 4 व्हीलर कुठेही सहज ठोकू शकते आपल्याला. म्हणजे रस्त्याकडेने पायी चालत जाणाऱ्या कुणालाही. म्हणजे हे कुणी इतकं गंभीर घ्यावं असं नाहीच. रवी किलकिल्या डोळ्याने आजूबाजूला पाहत होता. त्याला स्वतःला उठता येत नव्हतं. तो डाव्या अडंगावर पडून होता. नशेमुळे असेल कदाचित, मात्र त्रास फार झाला नाही. 10-1 मिनिटानंतर तोंडातून एकसारखं रक्त येतं हे पाहून रवी घाबरला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावरची माणसं, वाहनं आपल्याच नादात जात येत होती. कोणी पाहत होतं, कोणी पाहत नव्हतं, पण त्याला उठवण्याची सुबुद्धी अजून कुणालाही सुचली नव्हती. थोड्या वेळाने लखनभैया येताना दिसला आणि रवीला हायसं वाटलं. म्हणजे ओळख पटल्याशिवाय अशा प्रसंगात कोणी मदतच करणार नाही का? मग आडबाजूला पडलेल्या एखाद्या मरणासन्न अपघातग्रस्ताने कोणाची ओळख काढावी. किती निर्दय, कोरडा, रखरखीत होत चाललाय ना भवताल. लखन भैयाने लगबगीने रवीला उठवलं. एका टॅक्सीत टाकून सिटी लाईफ हॉस्पिटल गाठलं. जोमनच्या बाईकने ठोकलं त्यावेळीही रवी याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. ICUमधल्या थंड वातावरणात त्याला हुडहुडी भरत होती.
हात ऊपर करो, आदेश देणाऱ्या सिस्टरच्या चेहऱ्यावर मुरमाचे व्रण होते. तिच्या आवाजात एक वृक्ष धाक होता. रवीला काटे सिस्टरचा कनवाळू स्वभाव आठवला. पूर्वी ॲडमिट झालं तेव्हा रवीच्या वॉर्डमध्ये काटे सिस्टर होती, जी रवीशी खूप सौजन्याने वागायची. आपण त्यावेळी लवकर बरे व्हायला डॉक्टरच्या औषधा इतकंच काटे सिस्टरचा प्रेमळ हातही कारणीभूत आहे, असं त्याचं ठाम मत झालं होतं. रवीने उजवा हात किंचित वर उचलला. त्या वयस्कर सिस्टरने सराईतपणे सलाईंची सुई खुपसली. टचकन रक्त आलं. एक वाईट कळ अंगभर सळकून गेली. रवीला या सिस्टरचा राग आला होता, पण तो बोलू काही शकत नव्हता. तोंडावर आपटल्याने वरचे 3 दात गायब होते. जाता जाता सिस्टरने रवीकडे घुरकावून पाहिलं. साल्या, नशा नसतीस केली तर झाला असता का ॲक्सिडेंट? असं तिला म्हणायचं नसेल. त्याने समोर पाहिलं. लखनभैया बाकड्यावर बसून एकेकाला फोन लावून आपल्या कर्तबगारीची माहिती देतोय. हे पाहून तर त्याला अजूनच बेकार वाटलं. 3ऱ्या दिवशी गावावरून दादा आले. रवी शिकायला मुंबईत आल्यापासून दादा पहिल्यांदाच मुंबईत आले होते. आधीच त्यांचा चेहरा घाबरागुबरा झालेला. वर रवीचा रक्ताळलेला व सुजलेला चेहरा पाहून ते अजूनच भांबावले. 2 मिनिटं नुसतं उभं राहून डोळ्यांतून टिपं गाळत होते. ते काहीच न बोलता रवीच्या पायथ्याला कॉटवर बसले. रवीला खूप वाईट वाटत होतं. अर्श आणि शैलेश 2 कॉट सोडून एका बाकड्यावर गप्पा मारत होते. त्याचवेळी काटे नर्स जवळून जाताना दिसली. रवीने एकदम चमकून पाहिलं. म्हणजे अजूनही ती याच हॉस्पिटलमध्ये आहे तर? आता मात्र तिच्या गळ्यात मंगळसूत्र व भांगात कुंकू आहे. त्याला हे चित्र खूप छान वाटलं. योग्य वयात लग्न होणारे किती भाग्यवान असतात. रवीला काटे नर्सचा हेवा वाटला. आणि लग्न न होताच मरून जाणारे? त्याला एकदम भीती वाटली. आपण अगदीच मरणाच्या जवळ आहोत असं वाटलं. काटे नर्सला काहीतरी बोलावं वाटलं, पण बोलता येत नव्हतं. ती मात्र रवीला न ओळखता तशीच नाजूक पावले टाकत पुढच्या वार्डमध्ये गेली. आणि रवीनं ओठावर उदास हसू पसरवून डोळे मिटले. 5व्या दिवशी रवीला डिस्चार्ज मिळाला. आता परत आपण मुंबईला येऊ शकू का, याची त्याला खात्री वाटत नव्हती. एकतर इंजिनिअरिंग टफ जात होतं आणि वर हा ॲक्सिडेंट तो मनातून हादरला होता. मुळात त्याची मानसिक स्थिती नीट राहिली नव्हती. त्याने अर्शला रूमवरचे कपडे व नोट्स बॅगमध्ये भरून आणायला सांगितल्या. बाकी काही नव्हतंच त्याचं. एकदा हॉस्टेल कॉलेज डोळे भरून पाहावं. बाबूजीला 2 गोष्टी बोलाव्यात. क्लासमेट सिनियर्सना भेटावं वाटलं. साराला एकदा तरी बोलावं. 6 महिन्यात तिला एकदाही बोललो नाही आपण. याची रवीला रुखरुख वाटली. आवडत्या माणसासंग असं होणं बरं नसतं, पण अशा अवस्थेत त्याला तिकडे जाणं योग्य वाटलं नाही. उलट आपण परत मुंबईला नाही आलो तर सगळे आपला हाच विद्रूप चेहरा कायम लक्षात ठेवतील. माणसाचं शेवटी पाहिलेलं रूप आणि अनुभवलेली प्रतिमा जगाच्या लक्षात राहते. आणि इथल्या लोकांनी आपलं हे वाईट रूप लक्षात ठेवावं अशी रवीची अजिबात इच्छा नव्हती. परंतु रंजनाला भेटल्याशिवाय मुंबई सोडणं त्याच्या जीवावर आलं होतं. किमान ती कशी आणि कुठे आहे हे जाणून घ्यायची त्याला उत्सुकता होती. आणि कबीर जोमनला तो आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हता. त्याच्या जीवनात या लोकांचं योगदान चांगलं की वाईट हे त्याला जरी कळत नव्हतं, तरी त्यांना तो टाळू शकत नव्हता. त्याने या तिघांनाही शैलेशला फोन करायला सांगून शक्य असल्यास रात्री 8 वाजता ठाणे स्टेशनला या असा निरोप दिला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.